कवडे सर. हॅलो. व्हिडिओचा आवाज येत नव्हता, बहुतेक म्यूट म्यूट असल्यामुळे. ओके ओके. ठीक आहे. काम आहे नंतर बघू. नमस्कार सर्वांना. कॅमेरे सुरू करा सगळ्यांनी. शिवम रत्न पारखी, पंकज बैरट, विनीता पाटील, महेश चौधरी, अतुल होले, अरविंद जाधव, योगेश रेणुसे, राजू घोगरे, प्रकाश भरणे, मनाली भोईर, किरण धुमाळ. ठीक आहे. थोडस मी तुम्हाला एक माहिती देईन की मी आता येणारे फक्त 3 दिवस या संस्थेमध्ये आहे. मी माझं 3 तारीख सॉरी 6 तारीख 5 तारीख ही लास्ट तारीख असणार आहे इथं ICM पुणेला. आणि मी वॅमनिकॉम वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे या संस्थेमध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून 6 तारखेपासून जॉईन होतोय. तर 5 तारीख ही आपली शेवटची तारीख असणार आहे आणि येत्या 3 दिवसामध्ये आपण मार्केटिंग मॅनेजमेंटचे काही सेशन्स आपल्याला कव्हर करता येतील ते प्रयत्न करू. आणि याच्या पुढचं जे कोऑर्डिनेशन असेल HDCM शी रिलेटेड जे काही वर्क असेल ते कवडे सर बघतील यापुढे. म्हणजे 6 तारखेपासून जे असेल ते कवडे सर हँडल करतील सर्व. मग तुमची एक्झाम असेल, तुमचे असाइनमेंट्स, प्रोजेक्ट. ठीक आहे. प्रोजेक्ट तुम्ही मी ज्यांचा गाईड आहे त्यांनी प्रोजेक्ट मला दिलेले आहेत ते मी चेक करून देईन. परंतु त्याच्यानंतरचं जे काही असेल प्रोसिजर की तुमचे प्रोजेक्ट चेक करणं असेल, असाइनमेंट्स देणं असतील, सर्व ज्या गोष्टी असतील ते कवडे सर तुम्हाला कोऑर्डिनेट करतील. सगळ्यांना क्लिअर आहे? होले होले अतुल होले, किरण धुमाळ. येस सर. म्हणजे येणारे फक्त 3 दिवस आपण सोबत आहोत. म्हणजे मी कायम आपल्या बॅच सोबत आहेच, त्यात काही शंका नाही आहे. परंतु या संस्थेमध्ये मी फक्त 3 दिवस आहे. तर 3 दिवसानंतरचं जे काही पुढचं काम असेल ते कवडे सर बघतील. आणि तुम्ही कॉन्टॅक्टही कवडे सरांना करू शकता, दिवेकर सरांना करू शकता आणि मलाही केला तरी चालेल. मी असं काही नाही की मी इथून गेलो म्हणजे लगेच सगळं कॉन्टॅक्ट बंद करेन असं नाहीये. तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम असेल मला सांगू शकता, मी इकडे कळवेन ICM. ठीक आहे. तर आपण सेशनला सुरुवात करू. स्क्रीन दिसते? हो सर. एक मिनिट. ठीक आहे. आपण आपल्या 3ऱ्या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. याच्या आधी आपण मार्केटिंग मॅनेजमेंट बघितलं, मार्केट सेगमेंटेशन बघितलं. सेगमेंटेशन का गरजेचं आहे ते तो पार्ट आपण बघितला. आणि त्यानंतरचा आहे मार्केटिंग रिसर्च आणि इन्फॉर्मेशन सिस्टम, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम ज्याला आपण MIS म्हणतो. तर ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत? हा मार्केटिंग रिसर्च का गरजेचा? आजकाल आपण बघतो की टीव्हीवर आपण भरपूर जाहिराती बघतो. म्हणजे समजा वॉशिंग पावडर निर्माची आपण ऍड बघितलेली असेल, ती बऱ्याचशा वर्षापासून आपण बघतो. परंतु त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या गेलेल्या. म्हणजे जी ऍड आता पार्लेजी
बिस्किट पुड्यावर जे चित्र होतं त्या लहान बाळाचं चित्र ठीक आहे, तेच आहे, परंतु त्याचे वेगवेगळे व्हर्जन येत गेले. गोल्डन आला, पार्लेजी गोल्ड आहे ना. म्हणजे त्यांनी जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती त्यांची किंवा ते चेंज केले त्यांनी, म्हणजे काळानुरूप ती बदलावी लागते. ग्राहकांच्या काय डिमांड्स आहेत. आता गुड डे बिस्किट असेल तर त्यांनी ड्रायफ्रुट्स आणले, त्याच्यामध्ये बरेचसे असे इनोव्हेशन त्याच्यामध्ये केले. म्हणजे त्या गोष्टी का गरजेच्या आहेत, तर ग्राहकाच्या पसंत ही दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. मी जसं त्या दिवशी एक्झाम्पल सांगितलं की आज तुम्ही iPhone 13 किंवा 12 जर विकायला गेला तर कुणी घेणार नाही तुमच्याकडून. का तर आज Apple 16, Apple 17 याची क्रेज सुरू असताना जुने मोबाईल विकले जाणार नाहीत. तर ग्राहकांची काय डिमांड आहे किंवा मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे, तुमच्या कस्टमर्सच्या काय नीड्स काय आहेत, वॉन्ट्स काय, याचं हे कशावरून कळतं आपल्याला, तर मार्केटिंग रिसर्च. आणि ते कशा पद्धतीने केला जातो, तर त्याचा आपण थोडंसं इंट्रोडक्टिव्ह पार्ट बघितलेला होता. आपण त्यामध्ये अमूलची एक केस स्टडी बघितलेली होती. आता अमूलनं काय केलं की अमूल अँड आयकॉनिक डेअरी प्रोडक्टिव्ह कोऑपरेटिव्ह ब्रँड इन इंडिया इज नोन फॉर हाय क्वालिटी प्रोडक्ट. आता बघतो आपण अमूलचं आईस्क्रीम आहे, दूध आहे, बटर मिल्क आहे, असे बरेचसे प्रोडक्ट अमूलचे आपल्याला बाजारामध्ये मिळतात. आणि ते जगभरामध्ये मिळतात. म्हणजे फक्त काय भारत किंवा फक्त महाराष्ट्र किंवा गुजरात असं नाही. तर अमूल ही कंपनी आपल्या सर्वांना माहिती की आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे गुजरातला आहे, आनंदला. परंतु आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा, म्हणजे आपण ज्या गावात राहतो, ज्या खेडेगावात राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, तिथं सुद्धा इझिली आपल्याला ते अवेलेबल होतं किंवा अवेलेबल आहे अमूल. तर हे कशामुळे शक्य झालं, म्हणजे हे एक सक्सेसफुल काय म्हणतो आपण त्याला, एक लीडर कंपनी म्हणून सुद्धा आपण अमूलला भारतामध्ये ओळखतो. तर ह्यांनी कशावरती फोकस, द सक्सेस ऑफ अमूल कॅन बी अट्रिब्युटेड इन पार्ट्स ऑफ कन्सिस्टंट फोकस ऑन मार्केट रिसर्च अँड इट्स एबिलिटी टू अडॉप्ट टू चेंजिंग कंझ्युमर प्रेफरन्स. म्हणजे कंझ्युमरची कशी प्रेफरन्सेस कशी चेंज होत आहेत, कस्टमरला नवीन काय पाहिजे. म्हणजे आपलं प्रोडक्ट, एकच प्रोडक्ट आपण राटावत नेलं, समजा 10 वर्ष झाली कंपनी चालू होऊन आणि तेच प्रोडक्ट मी विकतोय, तर ते कुणी घेणार नाही. किंवा कस्टमरचे काय डिमांड्स आहेत, त्यांचे काय प्रेफरन्सेस आहेत, त्यानुसार आपलं प्रोडक्ट आपल्याला चेंज करायला लागतं. अमूल नाही तसंच केलं. म्हणजे फक्त ते दुधाच्या म्हणजे मिल्क कलेक्शन फक्त सीमित राहिला का त्यांचा बिझनेस, तर नाही. मग डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दूध, ताक, दही, लोणी, आईस्क्रीम, असे वेगवेगळे प्रोडक्ट त्यांनी मार्केटमध्ये उतरवले. त्यामुळं आज अमूल एक जगातली सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह डेअरी कंपनी ज्याला आपण म्हणू शकतो. अमूल रेग्युलरली कंडक्ट्स मार्केट रिसर्च टू अंडरस्टँड द नीड्स ऑफ इट्स कस्टमर्स अँड आयडेंटिफाय न्यू ऑपॉर्च्युनिटी. बघा, रेग्युलरली मार्केट रिसर्च करतात. आता मार्केट रिसर्च मध्ये काय काय ऍस्पेक्ट्स येतात ते पण आपण बघणार आहे. ते पण चांगल्या पद्धतीने मी या स्लाइड मध्ये टाकलेलं आहे की मार्केट रिसर्च मध्ये काय काय गोष्टी येतात. तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार. आणि अमूल सक्सेस होण्याचं कारण हेच की ते रेग्युलरली मार्केट रिसर्च कंडक्ट करतात आणि त्याच्यावरती कस्टमरचे काय अपेक्षा आहेत, त्यांचे डिमांड्स कशा फुलफिल केल्या जातील यावरती, आणि नवीन काय संधी आहे आपल्याला, त्यावरती अमूलनं काम केलं. दिस रिसर्च हेल्प अमूल टू डेव्हलप प्रोडक्ट्स टू मीट द नीड्स ऑफ कस्टमर्स अँड रीच न्यू मार्केट. बघा, म्हणजे हे नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी ह्या मार्केट रिसर्चच्या अमूलला खूप फायदा झाला. आणि बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या ज्या बदलत्या डिमांड्स आहेत त्या फुलफिल करणं सुद्धा याच्यामुळे शक्य झालं. कशामुळे, तर मार्केटिंग रिसर्च. त्याच्यामध्ये मेथड्स काय वापरल्या, अमूल यूज व्हरायटी ऑफ मार्केट रिसर्च मेथड्स टू कलेक्ट डेटा. आता डेटा कलेक्ट करण्यासाठी असं आहे का की ऑनलाईन सगळा डेटा अवेलेबल आहे आणि त्यानुसार मी माझे प्रोडक्ट मॉडिफाय करतो किंवा डेव्हलप करतो, तसं नाही. मार्केट रिसर्च करण्याला तुम्हाला पर्सनल त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला लागतील, सर्व्हे करायला लागतील, क्वेश्चनर भरून घ्यायला लागतील किंवा ग्राहकांशी थेट कॉन्टॅक्ट करायला लागेल. ह्या सर्व ज्या काही मेथड्स आहेत त्या कशाच्या आहेत, मार्केटिंग रिसर्च. आता बघा, अमूलनं काय काय केलं की अमूल ही जी कंपनी आहे किंवा ही जी कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे, ही जी कोऑपरेटिव्ह कंपनी आहे, तिनं काय केलं की समजा त्यांचा बिझनेस आम्हाला वाढवायचा आहे अमूलला, तर बिझनेस आता घर बसल्या वाढेल का, तर नाही. त्याच्यासाठी काय करायला लागेल, सर्वेज असतील, ग्रुप डिस्कशन असेल, सोशल मीडिया असेल, वेबसाईट असेल, या सर्व याच्या माध्यमातून आता आपण सुद्धा आपल्या संस्थेमध्ये आपण सांगितलेलं आहे की आपले जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत किंवा वेबसाईट आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल आहे, इन्स्टा, टेलिग्राम, ट्विटर, फेसबुक. हे कशासाठी सांगतोय आपण
की आपला रीच वाढावा किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. अमूलनं सेम गोष्ट केली किंवा त्यांनी काय काय केलं की अमूल कंडक्ट सर्व्हिस टू कलेक्ट डेटा अबाउट कस्टमर नीड्स, प्रेफरन्सेस, बाईंग बिहेवियर. म्हणजे बघा आता अमूल कोणत्या प्रोडक्टला प्राधान्य देतात कस्टमर्स, म्हणजे दुधाला प्राधान्य देतात, दह्याला प्राधान्य देतात. आता एखाद्या काही कस्टमरला अमूलचं एखादं प्रोडक्ट आवडत नसतं, समजा अमूलचं दही चांगलं नाही असं आपण म्हणतो, दुसऱ्या कंपनीचं चांगलं असंही बऱ्याच वेळेस आपण म्हणतो. तर कस्टमर्सच्या काय प्रेफरन्सेस आहेत, त्यांचे नीड्स काय, आणि ते कोणते प्रोडक्ट्स खरेदी करतात याचा अमूलनं सर्व्हे केला. म्हणजे हे अमूल सक्सेसफुल कशामुळे झाले, फक्त ऍडव्हर्टाइजमेंट करणं किंवा जास्त प्रोडक्शन करते याच्यामुळे आहे का, तर नाही. या सर्व गोष्टी म्हणजे सेट ऑफ इन्स्टिट्यूशन किंवा सेट ऑफ ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, या सर्व गोष्टी केल्यामुळे अमूल आज जगात एक नंबरची सहकारी संस्था आहे. त्यांनी काय केलं, सर्व्हेज केले, ग्रुप डिस्कशन. अमूल कंडक्ट फोकस ग्रुप डिस्कशन टू गेट फीडबॅक ऑन न्यू प्रोडक्ट्स अँड मार्केटिंग कॅम्पेन्स. बघा म्हणजे नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा खेड्यापाड्यात जाणं किंवा ग्राउंड लेवलला जाणं, लोकांशी डिस्कस करणं, चर्चा करणं, अजून काय आमच्या प्रोडक्टमध्ये कमतरता आहे का, तुम्हाला काय इनोव्हेशन पाहिजे का, तर या गोष्टी किंवा कॅम्पेन्स आपण म्हणू शकतो की अमूलनं कंडक्ट केलं. सोशल मीडिया. अमूल मॉनिटर सोशल मीडिया टू ट्रॅक कस्टमर सेंटिमेंट्स अँड टू आयडेंटिफाय न्यू ट्रेंड्स. आता आपण बऱ्याचशा कंपन्यांची जर वेबसाईटला आपण व्हिजिट केली तर त्यामध्ये एक टॅब दिलेला असतं की प्लीज कॉन्टॅक्ट किंवा गिव्ह युअर सजेशन्स, असं एक कॉलम दिलेला असतं. त्याच्यामध्ये आपल्याला आपले सजेशन फीड करून सबमिट करायचं असतं. म्हणजे हे कशासाठी, तर हे सोशल मीडिया थ्रू अमूलनं या सर्व गोष्टी त्याचा ट्रॅक ठेवला किंवा तो डेटा तसा कलेक्ट केला त्याने सोशल मीडियाच्या मार्फत. आणि वेबसाईट अनालिटिक्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा लोकांच्या काय भावना आहेत किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया, फीडबॅक काय किंवा त्यांच्या गरजा काय आहेत, या गोष्टी अमूलनी या 4 माध्यमातून कंडक्ट केल्या आणि त्यामुळे अमूलचं जे काय मार्केटिंग रिसर्च आहे ते सक्सेसफुल म्हणू शकतो. अमूल uses the data collected from markets to make decision about product development, pricing, promotion and distribution. बघा म्हणजे एखाद्या राज्यामध्ये अमूलचं प्रोडक्ट जात नाहीये, तिथल्या एखाद्या ग्राहकानं तशी डिमांड केली की आमच्याकडे सुद्धा हे प्रोडक्ट मिळावं, आम्हाला अमूलचं प्रोडक्ट घ्यायची इच्छा आहे. किंवा असंही सजेशन आलेलं असेल की तुमच्या प्रोडक्टची प्राइस खूप जास्त आहे, थोडंसं कमी करण्यात यावं, किंमत अमूलचे जे प्रोडक्ट्स आहेत, आईस्क्रीम असेल, दूध असेल, याची किंमत जास्त आहे, थोडंसं कमी करण्यात यावं. तर ह्या सर्व बाबी म्हणजे प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी किंवा प्राइसिंग चेंज करण्यासाठी, त्याचं प्रमोशन करण्यासाठी आणि डिस्ट्रीब्युशन जास्तीत जास्त लोकांना ते प्रोडक्ट पोहोचतील याची खबरदारी घेण्यासाठी काय उपयोगास आलं, तर डेटा. कोणता डेटा, जो अमूलनं या सर्वे, ग्रुप डिस्कशन किंवा या माध्यमातून जो गोळा केलेला डेटा आहे तो त्यांच्या कामी आला. फॉर एक्झाम्पल, अमूल्स मार्केट रिसर्च शो दॅट देअर वॉज अ ग्रोईंग डिमांड फॉर लॅक्टोज फ्री डेअरी प्रोडक्ट्स. आता बघा, लॅक्टोज फ्री डेअरी प्रोडक्ट्स जी काही ज्यांना शुगर आहे त्यांना काय की शुगर फ्री, आजकाल आपण मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट बघतो बघा, शुगर फ्री प्रोडक्ट्स असतात ती, म्हणजे त्याच्यात साखर नसते आणि असेल तरी ती सिंथेटिक असते, म्हणजे त्याच्यातून हानी काही असं होत नाही. तर अशा लॅक्टोज फ्री डेअरी प्रोडक्ट्स अमूलला डिमांड आली त्याची आणि त्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले. इन रिस्पॉन्स अमूल डेव्हलप लाईन ऑफ लॅक्टोज फ्री प्रोडक्ट दॅट वेर वेल रिसीव्ड बाय कंझ्युमर्स. म्हणजे कंझ्युमर्सचे डिमांड्स कशी फुलफिल करता येईल, कंझ्युमर्सनी लॅक्टोज फ्री प्रोडक्ट्स माहिती तर अमूलने ते लगेच डेव्हलप केले आणि ते डिलिव्हर सुद्धा केले ग्राहकांना. त्यामुळे काय झालं, एक अमूलचं नाव जास्तीत जास्त उदयास केलं. Amul's market research has also helped them to identify new markets. For example, Amul's research showed that there was a growing demand for dairy products in China. बघा म्हणजे अमूल हे एक्सपोर्ट मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम करतं. आता अमूलला चायनामधून सुद्धा डिमांड यायला लागली की तुमचे जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत अमूलचे, ते आम्हाला चायनामध्ये चांगले वाटतं. तर त्यांनी लगेच ते एक्सपोर्ट सुद्धा सुरू केलं. अमूल बिगॅन एक्सपोर्टिंग इट्स प्रोडक्ट्स टू चायना. म्हणजे ही एक सक्सेस स्टोरी म्हणू शकतो आपण किंवा एक मॉडेल असं म्हणू शकतो. कशासाठी, मार्केटिंग रिसर्चसाठी. मार्केटिंग रिसर्च केल्यानं काय काय होतं या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामधून कळू शकतात. Market research has helped Amul to identify needs of its customers, has allowed Amul to develop products that meet needs of its customer, improve its product over time. Second, market research has helped Amul to identify new opportunity. आता हे तर पहिलं जे काय ते प्रोडक्टशी रिलेटेड केलं त्याने. दुसरं जे मार्केट रिसर्च केला ते त्याच्यामधून अमूलला काय मिळालं की कोणते मार्केट्स चॅनल असे आहेत की जिथे आपल्याला संधी आहे.
किंवा असे कोणते एरिया आहेत जिथं आपलं प्रोडक्ट पोहोचलेलं नाही, किंवा अशी काय आपण डेव्हलपमेंट करू शकतो, कुठं संधी आहे जेणेकरून ग्राहकाला आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त आवडेल. तर अशा सर्व बाबी या मार्केटिंग रिसर्च मधून त्यांना करता आल्या. दिस हॅज अलाउड अमूल टू एक्सपांड न्यू मार्केट्स अँड ग्रो इट्स बिझनेस. थर्ड मार्केट रिसर्च मध्ये काय केलं, हॅज हेल्प अमूल टू मेक बेटर डिसिजन्स अबाउट इट्स प्रोडक्ट अँड मार्केटिंग कॅम्पेन. तर त्यांनी जास्तीत जास्त जनजागृती केली, त्यांचे प्रोडक्ट चांगले डेव्हलप केले. हे मार्केटिंग रिसर्चचे स्टेजेस आहेत. म्हणजे फक्त एकदा मार्केट रिसर्च केला सुरुवातीला असं आहे का, तर नाही. सुरुवातीला मार्केट रिसर्च करणं, त्यानुसार आपलं प्रोडक्ट डेव्हलप करणं, ग्राहकांना डिलिव्हर करणं, आणि नंतर त्यांचा फीडबॅक काय, हे सुद्धा एक मार्केटिंग रिसर्चचा एक पार्ट आहे. की ग्राहकांना ते नवीन प्रोडक्ट आवडतंय का, किंवा त्यांचे काही अजून सजेशन आहेत का, त्यांना ती कमी पैशामध्ये मिळतोय का, किंवा रिझनेबल प्राइस मध्ये ती मिळते का. तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. दिस हॅज अलाउड अमूल टू इम्प्रूव्ह इट्स मार्केटिंग कॅम्पेन टू इन्क्रीज द सेल. म्हणजे बघा, हे अमूलची एक आपण सक्सेस स्टोरी, सॉर्ट ऑफ सक्सेस स्टोरी आपण म्हणू शकतो. ते कशामुळे सक्सेस झाली, तर त्यांनी सर्वे केले, ग्रुप डिस्कशन केलं, सोशल मीडियाद्वारे त्यांनी फीडबॅक मागवले, लोकांचे डेटा कलेक्ट केला, वेबसाईटद्वारे डेटा कलेक्ट केला, आणि त्यानुसार त्यांनी त्यामध्ये जवळपास 4 मार्केट रिसर्च त्यांनी केले, आणि त्यानुसार त्यांना जे काही चेंजेस हवे होते ते त्यांनी करून घेतले, आणि ग्राहकांना त्यांचं प्रोडक्ट डिलिव्हर केलं. आता बघा, हे मार्केटिंग रिसर्च जे आपण इतक्या वेळ झालं बोलतोय मार्केटिंग रिसर्च, तर ती मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय नेमकं, इज सिस्टमॅटिक प्रॉब्लेम अनालिसिस. प्रॉब्लेम कुठे, मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक प्रॉब्लेम अनालिसिस. ग्राहकांना कशामुळे आपलं प्रोडक्ट आवडत नाही, प्रॉब्लेम कुठे आहे नेमका, आपली किंमत जास्त आहे का, किंवा आपलं प्रोडक्ट मधून आतून खराब झालेलं आहे का, किंवा जास्त दिवस टिकत नाही आहे का, है ना, म्हणजे पेरिशेबल आहे का, म्हणजे या सर्व गोष्टी नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, त्याचं सिस्टमॅटिक अनालिसिस, प्रॉब्लेम अनालिसिस, मॉडेल बिल्डिंग अँड फॅक्ट फाइंडिंग फॉर द पर्पज ऑफ इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग अँड कंट्रोल इन द मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे त्याचं मार्केटिंग करण्या किंवा ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी प्रॉब्लेम्स काय आहेत, प्रॉब्लेमचं अनालिसिस करणं आणि त्याचं सोल्युशन काढणं, फॅक्ट फाइंडिंग ज्याला आपण, ते त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, मार्केटिंग रिसर्च. आणि दुसरी काय डेफिनेशन आहे की मार्केटिंग, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन काय सांगितलं, मार्केटिंग रिसर्च इज द फंक्शन दॅट लिंक्स कंझ्युमर, कस्टमर्स अँड पब्लिक टू द मार्केटर थ्रू इन्फॉर्मेशन यूज अँड डिफरंट मार्केटिंग अपॉर्च्युनिटीज अँड प्रॉब्लेम्स. म्हणजे बघा, जी काही कंपनी आहे किंवा मार्केटर जो काय आहे, त्याला कोणाशी कनेक्ट करणं, कंझ्युमर्स, कस्टमर्स आणि पब्लिक सोबत त्याला कनेक्ट करणं, आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करून घ्या, काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला काय ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, आणि ते जे काही प्रॉब्लेम्स, जो काही डेटा कलेक्ट झाले, त्याला जनरेट, रिफाईन अँड इव्हॅल्युएट मार्केटिंग ऍक्शन्स, मॉनिटर मार्केटिंग परफॉर्मन्स अँड इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द मार्केटिंग प्रोसेस. म्हणजे थोडक्यात काय, ते प्रोडक्ट त्या पद्धतीने, त्यांची जे काही ग्राहकांची सजेशन आहे त्या पद्धतीनं डेव्हलप कर. मार्केटिंग रिसर्च इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, कलेक्टिंग, अनालिसिस डेटा रिलेव्हंट टू द मार्केटिंग डिसिजन. सिंपल डेफिनेशन. तुम्हाला जर उद्या एक्झाम मध्ये प्रश्न आला तर तुम्ही ही सुद्धा डेफिनेशन, अगदी सिंपल डेफिनेशन लिहू शकता. मार्केटिंग रिसर्च काय, इट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, कलेक्टिंग अँड अनालिसिस डेटा रिलेव्हंट टू द मार्केटिंग डिसिजन. जो काय आपल्याला मार्केटिंग डिसिजन घ्यायचा, किंवा प्रोडक्ट आपलं त्या पद्धतीनं मॉडिफाय करायचं, डेव्हलप करायचं, त्याच्यासाठीचं जे काही प्लॅनिंग आहे, कलेक्टिंग डेटा आहे, आणि त्या डेटाचा अनालिसिस आहे, त्याला आपण काय म्हणतो, मार्केटिंग रिसर्च. आता मार्केटिंग रिसर्चचे स्टेप्स काय आहेत. मार्केटिंग रिसर्च इज अ युजफुल अँड नेसेसरी टूल फॉर हेल्पिंग मार्केटर. आता मार्केटर्सला कशावरून समजतं की आपलं प्रोडक्ट कसं आहे, मार्केटमध्ये चालेल का, किंवा चांगल्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे का आपल्या कंपनी, हे कशावरून कळतं, तर मार्केटिंग रिसर्च. इट इज फॉर द ऑर्गनायझेशन एक्झिक्युटिव्ह लिडरशिप टू मेक वाईज डिसिजन्स. म्हणजे हे, आणि जास्तीत जास्त कुणाला कामी येते, जे काही डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी आहे, किंवा जे काही बोर्ड आहे कंपनीचं, किंवा त्यांची मॅनेजमेंट टीम आहे, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं एक एक्सरसाइज आहे की मार्केटिंग रिसर्च करावं, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन काढता येते. मार्केटिंग रिसर्चची पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय, आता बरेचसे प्रोडक्ट आपण बघतो बाजारामध्ये येतात, 1-2-4 महिने चालतात आणि पुन्हा गायब होतात, पुन्हा ते प्रोडक्ट बाजारामध्ये दिसतच नाही. त्याचं कारण काय असू शकतं, एक तर त्या प्रोडक्टमध्ये काहीतरी कमतरता आहे, दुसरं त्या प्रोडक्टची जास्त जनजागृती झालेली नाही, तिसरं त्या प्रोडक्ट ग्राहकांना आवडलेलं नाही, आणि चौथं असे असू शकते ग्राहकांना ते परवडत नसेल, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी लूप होल्स आहेत, किंवा काहीतरी कमतरता आहे, त्यामुळे ते ग्राहक पसंत करत नाही.
तर या सर्व गोष्टी म्हणजे हे काय आहेत तर प्रॉब्लेम्स आहेत. कुठंतरी एखादा प्रॉब्लेम 100% असणार, त्याशिवाय आपलं प्रोडक्ट म्हणजे आपलं प्रोडक्ट कमी होत नाही त्याच्यामुळे. Marketing research is the first step to clear, identify and define the problem that needs scientific selection. म्हणजे काय एक आयडेंटिफाय करणं प्रॉब्लेम काय. फर्स्ट स्टेप काय तर प्रॉब्लेम म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये काय कमतरता आहे ते आयडेंटिफाय करणं आणि ते प्रॉब्लेम डिफाईन करणं ही पहिली स्टेप आहे कशाची. मार्केटिंग रिसर्च. द रिसर्चर हॅज टू स्टेट द मार्केटिंग और बिझनेस प्रॉब्लेम दॅट इज टू बी ऍड्रेस्ड अँड सो दॅट द रिक्वायर्ड ऍडिशनल इन्फॉर्मेशन विल फिगर आउट द सोल्युशन. म्हणजे रिसर्चर किंवा मार्केटर त्याचं काम काय हॅज टू स्टेट द मार्केटिंग और बिझनेस प्रॉब्लेम्स. आपल्या बिझनेसचा, आपल्या मार्केटिंगचा, आपल्या प्रोडक्टचा प्रॉब्लेम काय तो त्यांच्या मॅनेजमेंटला सांगणं किंवा त्याचं ऍड्रेस करणं. सो दॅट रिक्वायर्ड ऍडिशनल इन्फॉर्मेशन विल बी फिगर आउट सोल्युशन. म्हणजे काय की त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन करता येईल मॅनेजमेंटला असं त्यांच्यापर्यंत डेटा पोहोचवणं. What the researcher would like to understand after completion of the research project, what particular information, guidance, recommendation needed to come out the research in order to that it will make a worthwhile investment of the organization time and. हे काय थोडक्यात की ग्राहकांचे काही रिकमेंडेशन आहेत का किंवा त्यांना आपल्या प्रोडक्टमध्ये काय कमतरता वाटते या सर्व गोष्टी जाणून घे. कोलॅबरेटिंग विथ अदर स्टेक होल्डर्स टू रिफाईन अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम्स. म्हणजे थोडक्यात मार्केटिंग रिसर्च करताना काही दुसऱ्या स्टेक होल्डर सोबत चर्चा करणं की आमच्या प्रोडक्टमध्ये काय कमतरता आहे. फोकस थिंकिंग अँड प्रायोरिटाइज द रिसर्च. आता काय हे आपण प्रॉब्लेम फाइंड केला आणि तो आपल्या मॅनेजमेंट पर्यंत पोहोचवला. पुढची स्टेप काय डेव्हलपर रिसर्च प्लॅन. आता याच्यामध्ये कुणाचा रोल येतो तर जे काही मॅनेजमेंट आहे किंवा रिसर्चर मार्केटर ज्याला आपण म्हणतो. रिसर्च हॅज द प्रॉब्लेम डेफिनेशन, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड प्रिलिमिनरी सेट ऑफ रिसर्च क्वेश्चन. आता काय डेव्हलप करणं गरजेचं आहे की रिसर्च प्लॅन म्हणजे फक्त प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाले आणि त्याच्यावरती सोल्युशन लगेच निघतं का तर नाही. त्याच्यासाठी एक प्लॅन असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय काय की प्रॉब्लेम काय आपला निघतात त्याचं ते डिफाईन करणं गरजेचं आहे. मग त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढण्यासाठी आपले ऑब्जेक्टिव्ह काय म्हणजे त्याच्यातून काय काय साध्य करायचंय मला. ते प्रॉब्लेम्स कसे काय मिटवता येतील त्याचे काय काय ऍस्पेक्ट्स आहेत ते त्या गोष्टी त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये. आणि प्रिलिमिनरी सेट ऑफ रिसर्च क्वेश्चन. बघा आपण आता रिसर्च करताना रिसर्च एक स्टँडर्ड मेथड आहे की आपण एक क्वेश्चनर तयार करतो. कुठलाही रिसर्च घ्या काहीतरी आपला याचा किंवा कुठलाही रिसर्च HDCMचा असेल. तुम्हाला जर एखादा रिसर्च प्रोजेक्ट करायला सांगितलं तुम्ही घरी बसल्या करू शकता का ते तर नाही. तुम्हाला मागच्या 10 वर्षाचा डेटा मिळवणं किंवा काय काय डेव्हलपमेंट्स झालेले आहेत, प्रॉब्लेम्स काय काय आहेत या सर्व गोष्टी असतात ना. आणि त्यासाठी तुम्हाला काय असते क्वेश्चनर तयार करायला. ती क्वेश्चनर तुम्ही लोकांकडून भरून घेता आणि त्या क्वेश्चनर मध्ये जो डेटा त्यांनी दिलेला आहे त्याचं अनालिसिस केलं जातं. सेम थिंग याच्यामध्ये असते रिसर्च प्लॅन मध्ये. तुम्हाला एक रिसर्च एक क्वेश्चनर तयार करायला. Next step is to develop a research plan. Essential to this plan is identifying precisely information that needs to be addressed to accomplish object. आता बघा काय काय क्वेश्चन आपण त्याच्यामधून साध्य करू शकतो किंवा स्वतःलाच जसं आपण प्रश्न विचारतो की माझा अभ्यास सुरू आहे का चांगला, मी काम चांगलं करतोय का, मला आता जेवढी पगार आहे तेवढी सफिशियंट आहे का, असे जे काय आपण स्वतःला डेव्हलप करण्यासाठी प्रश्न विचारतो. तसंच कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते डेव्हलप करण्यासाठी प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात. डज द रिसर्च नीड टू अंडरस्टँड कस्टमर ओपिनियन्स अबाउट समथिंग. डज द रिसर्चर वॉन्ट्स क्लिअर पिक्चर ऑफ द कस्टमर नीड्स अँड रिलेटेड बिहेवियर. म्हणजे ग्राहकांचं त्याच्यामध्ये पिक्चर क्लिअर होते का, कशाचं त्यांची डिमांड्स काय, त्यांचे बिहेवियर्स काय, म्हणजे त्यांची मानसिकता काय आहे, आपलं प्रोडक्ट खरेदी करायचंय का त्यांना, त्यांच्यात काही चेंजेस हवे आहेत का. डज द रिसर्च नीड सेल्स स्पेंडिंग और रेव्हेन्यू डेटा. आता हे जे रिसर्च आहे त्याच्यामध्ये सेल्स असेल, स्पेंडिंग असेल, रिव्हेन्यू डेटा असेल याची गरज आहे का. वेदर द रिसर्च नीड्स इन्फॉर्मेशन अबाउट कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स और इन्साइट अबाउट व्हॉट विल मेक प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर्स और ऑर्गनायझेशन. व्हेन द रिसर्चर नीड्स द इन्फॉर्मेशन, व्हॉट्स द टाइम फ्रेम फॉर गेटिंग इट, व्हॉट आर द अवेलेबल बजेट अँड रिसोर्स. या सर्व हे प्लॅनचं एक पार्ट आहे. त्याच्यामधून काय दोन मेथडने आपल्याला हा डेटा किंवा हा प्लॅन तयार करता येतो. देर आर टू मेन रिसर्च मेथड्स दॅट कॅन बी यूज टू कलेक्ट बोथ फॉर प्रायमरी रिसर्च अँड सेकंडरी. आता प्रायमरी रिसर्च म्हणजे काय, आता याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. आता आपला जो रिसर्च असतो PhDचा असो, MSCचा असो, कशाचाही असो,
त्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट असतात, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्रायमरी म्हणजे काय, स्वतः आपण फील्ड ट्रायल घेतले. फील्ड ट्रायल म्हणजे ऍग्रीच्या भाषेत सांगतो मी स्वतः पेरणी केली, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले मला दिसले, त्यानुसार मी तो डेटा कलेक्ट केला, तो झाला प्रायमरी डेटा. सेकंडरी डेटा म्हणजे काय, की याच्या आधी काही रिसर्च त्या गोष्टीवरती झालेला आहे, काही त्याच्यावरती सोल्युशन आधी निघालेलं आहे, तर तो डेटा. म्हणजे ह्या दोन्ही डेटाचा अभ्यास याच्यामध्ये प्लॅन करायला लागतो. प्रायमरी रिसर्च इन्व्हॉल्व्स गॅदरिंग ओरिजिनल डेटा थ्रू डेटा कलेक्शन मेथड सच एज सर्वे, इन पर्सन इंटरव्ह्यूज अँड सिंथेसायझिंग डेटा इनटू अ रिपोर्ट. आता प्रायमरी रिसर्चच्या काय काय मेथड्स आहेत. पहिली गोष्ट सर्वे करणं. आता बरेचसे संस्था सर्वे करतात बघा, है ना, किंवा जेव्हा निवडणुका लागतात आणि रिझल्टची वेळ येते, निकाल घोषित व्हायची वेळ येते, त्याच्या आधी एक 7-8 दिवस एक सर्वे केला जातो किंवा पोलिंग केलं जातं, पोल घेतला जातो लोकांचा, की कोण जिंकेल, महायुती का महाविकास आघाडी, आहे ना, आपण बघितलं ते सगळं. तर तसं सर्वे जे केले जातात, तर सर्वे असतील, पर्सनल इंटरव्ह्यू असतील, किंवा लोकांशी जाऊन डायरेक्ट बोलणं, की आमचं प्रोडक्ट किंवा आमची सेवा आवडते एकदम, आम्ही पुणे डीसीसी बँकेमधून या सर्व्हिसेस देतो, सेवा देतो, त्या तुम्हाला आवडतायत का, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही सजेशन हवेत का, व्याजदर तुम्हाला परवडतोय का, त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनला जो व्याजदर देतो तो योग्य आहे का, अजून काही चेंजेस हवे आहेत का, या सर्व गोष्टी याच्यामध्ये प्रायमरी रिसर्च मध्ये येतात. आणि हा जो काही डेटा असेल तो रिपोर्ट फॉर्म मध्ये आणणं, हा झाला प्रायमरी रिसर्च. सेकंडरी म्हणजे काय, सेकंडरी रिसर्च डेटा इन्व्हॉल्व्स गॅदरिंग, सिंथेसायझिंग इन्फॉर्मेशन gleaned from other sources such as research reports, website, government files. म्हणजे तेच मी जसं सांगितलं की आधी काही रिसर्च त्याच्यावरती झालेला आहे का. आता बरेचशा वेळेस आपण ऍग्रिकल्चरचे जेव्हा रिपोर्ट्स बनवतो त्यामध्ये नाबार्डचे बरेचसे रिपोर्ट्स असतात, ते रिपोर्ट्स आपण रेफर करतो. नाबार्डचे इकॉनॉमिक सर्वे असेल, हे असे वेगवेगळे जे रिपोर्ट्स आपण गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेट कंपनीचे जे काय रेफर, त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी रिसर्च. दोन्हीच खूप महत्वाचं आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, एक तर प्रायमरी रिसर्च आणि सेकंडरी रिसर्च. प्रायमरी रिसर्च याच्यामुळे महत्वाचं आहे की डायरेक्ट ग्राहकांशी आपला संपर्क येतो आणि आपले प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या सर्व्हिसमध्ये, ते कळतात. सेकंडरी रिसर्च मधून काय कळतं, की याच्या आधी काय त्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन दिले गेलेलं आहे का. माझ्यासारख्या कंपन्या ज्यांनी रिसर्च केला याच्या आधी, त्यांनी काय सोल्युशन दिले, त्यांना काय प्रॉब्लेम फेस झाले, या सर्व गोष्टी या दोन्ही प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्च मधून करतात. आता तिसरी स्टेप आहे कंडक्ट द रिसर्च. आता ऍक्च्युअल रिसर्च करणं म्हणजे आता आपण काय बघितलं, हा प्लॅन बघितला आपण फक्त, की असं असं मी आता एक रिसर्च प्लॅन आखतोय, त्याच्यामध्ये मी काय काय गोष्टी, की प्रायमरी पण रिसर्च करणार आहे आणि सेकंडरी पण रिसर्च करणार आहे, बरोबर. प्रायमरी रिसर्च मध्ये मी 10 गावांना व्हिजिट करणार आहे, 10 शहरांना व्हिजिट करणार आहे, सर्वे करणार आहे 50 शहरांचा, 10 शहरांमध्ये इंटरव्ह्यू घेणार आहे लोकांचे. तर हा झाला प्रायमरी रिसर्च. सेकंडरी रिसर्च म्हणजे काय, तर मी एक 50 रिसर्च पेपर याच्यामध्ये शोधून काढणार आहे, या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला जाऊन भेट देणार आहे, तिथला काही डेटा कलेक्ट करणार आहे, सहकारी किंवा ज्याला डीडीआर ऑफिस म्हणतो, उपनिबंधक सहकारी संस्था, त्यांच्याकडून डेअरीचा काही डेटा घेणार आहे आणि हा सर्व डेटा मी अनालिसिस करणार. म्हणजे हा एक प्लॅन झाला. आता तो प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा, कंडक्ट द रिसर्च. तिसरी स्टेप, कंडक्टिंग रिसर्च इज अन एक्साइटिंग पार्ट ऑफ मार्केटिंग रिसर्च प्रोसेस. म्हणजे बघा, रिसर्च कंडक्ट करणं हा खूप महत्वाचा आणि एक गाभा ज्याला आपण म्हणतो मार्केटिंगचा, तर तो कंडक्ट द रिसर्च. आयडेंटिफाइंग द रिसर्च गॅप्स विल लीड टू एम्बार्क ऑन मार्केटिंग रिसर्च प्रोजेक्ट. आता हे कोणत्या मेथड्स आहेत, देर आर सेव्हरल डेटा कलेक्शन मेथड्स दॅट कॅन बी यूज टू सोर्स इन्फॉर्मेशन. बघा, म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याची किंवा माहिती गोळा करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स कोणत्या, जसं आपण बघितलं की सर्वे आहे, एबी टेस्टिंग आहे. आता सर्वे मध्ये काय केलं जातं, conducting a survey is an effective primary research method that can provide valuable feedback about business practices, marketing tactics, and product demand. सर्वे कलेक्ट करणं किंवा सर्वे कंडक्ट करणं. सर्वे मधून काय होतं की आपल्या प्रोडक्टची एकंदरीत माहिती आपल्याला कळून जाते, किंवा आपला प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने सुरू आहे का, आपले जे काही बिझनेस प्रॅक्टिसेस आहेत ते लोकांना आवडत आहेत का, मार्केटिंग टॅक्टिक्स जे असतील किंवा प्रोडक्टला डिमांड आहे का. त्यानंतर काय, एबी टेस्टिंग. रिसर्च मेथडॉलॉजी कम्पेअर्स 2 or more व्हर्जन्स ऑफ व्हेरिएबल्स. आपण जेव्हा रिसर्च करतो तेव्हा व्हेरिएबल्स असतात बघा, आणि ते व्हेरिएबल्सलाच अनालिसिस करणं.
टू लेआउट्स ऑफ द सेम वेबसाईट. आता बघा इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. टू लेआउट्स ऑफ सेम वेबसाईट म्हणजे एकच वेबसाईट आहे त्याचे दोन लेआउट आहेत. आता आपण स्टाफ सिलेक्शनची जर वेबसाईट बघितली ओपन करून, तर स्टाफ सिलेक्शनची आधीची वेबसाईट ही वेगळी होती, ते ब्ल्यू कलर मध्ये यायची, स्काय ब्ल्यू कलर मध्ये. आणि आताची जी आहे ती एक रेड कलर मध्ये एक नवीन वेबसाईट त्यांनी डेव्हलप केली. म्हणजे त्या दोन्ही वेबसाईट आहेत, तर लोकांना कोणती आवडते. मी जस्ट एक्झाम्पल सांगते. म्हणजे एकाच कंपनीची जर समजा दोन वेबसाईट असतील, दोन वेगवेगळ्या लेआउट मध्ये वेबसाईट असतील, टू कलेक्ट इन्फॉर्मेशन टू टेस्ट विच वुड रिझल्ट इन बेटर आउटकम्स. कोणत्या वेबसाईटवर लोक जास्तीत जास्त व्हिजिट करतात अँड कंझ्युमर एंगेजमेंट. इन दिस सिनेरियो गोल मे बी टू सी द साईट अट्रॅक्ट मोर डायरेक्ट ट्रॅफिक टू इन्क्रीज द नंबर ऑफ मंथली व्हिजिटर्स. म्हणजे बघा कोणत्या, आता हे जे दोन लेआउट आहेत त्यामध्ये कोणत्या लेआउटला जास्तीत जास्त कस्टमर व्हिजिट करतात, तर त्याचं टेस्टिंग करणं किंवा त्याचं अनालिसिस करणं हा एक रिसर्च कंडक्ट करण्याची एक किंवा डेटा कलेक्ट करण्याची एक मेथड आहे. सोशल मीडिया पोलिंग. आता बघा आपण मी जसं सांगितलं की निवडणुकीच्या काळामध्ये पोलिंग व्हायचं किंवा पोलद्वारे डेटा कलेक्ट लोकांचं मत काय हे पोलद्वारे घेतलं जायचं. किंवा जे काही युट्यूब चॅनल्स आहेत वेगवेगळे किंवा मीडिया चॅनल्स आहेत, एबीपी माझा असेल, TV9 असेल, IBN लोकमत असेल, या सर्व जे काही न्यूज मीडिया चॅनल्स आहेत त्यांनी पोलिंगद्वारे लोकांकडून लोकांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या. त्याच्यामध्ये दोन ऑप्शन दिले होते, महाविकास आघाडी जिंकेल की महायुतीचं सरकार येईल. तर आपल्याला फक्त त्याच्यावरती हो किंवा येस किंवा नाही असं क्लिक करायचं असतं. तो काय तो पोलिंगचा प्रकार आहे किंवा पोल घेतला जातो. लोकांचं मत काय हे सोशल मीडियाद्वारे जाणून घेतलं जातं. सेटिंग अप अ सोशल मीडिया पोल कॅन बी इफेक्टिव्ह अँड इनएक्सपेन्सिव्ह वे टू कलेक्ट युजर डेटा. आणि याला जास्त काही खर्च लागत नाही, म्हणजे फ्री मध्ये आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर लोकांकडून हे जाणून घेतलं जातं की त्याचं काय आपलं प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहे का. पोलिंग करंट अँड पोटेन्शियल कस्टमर गॅदर इनसाइट फ्रॉम टार्गेट ऑडियन्स विच कॅन इम्पॅक्ट हाऊ द फर्म्स क्युरेट्स इट्स प्रोडक्ट्स अँड युजर एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर काय आणखीन दुसरं एक झालं सोशल मीडिया पोलिंग असेल, इंटरव्ह्यूज. म्हणजे बघा सर्वे, सोशल मीडिया पोलिंग, एबी टेस्टिंग, इंटरव्ह्यूज हे काय डेटा कलेक्ट करण्याचे मेथड्स आहेत. फेस टू फेस और फोन इंटरव्ह्यूज कॅन हेल्प बिझनेस फर्म्स असेस कंझ्युमर एक्सपेक्टेशन फ्रॉम अ ब्रँड. म्हणजे काय फेस टू फेस किंवा फोन इंटरव्ह्यूज करणं लोकांसोबत, लोकांच्या भावना जाणून घेणं, डायरेक्ट त्यांच्याशी एक कॉन्टॅक्ट करणं किंवा फोनद्वारे करणं. तर ह्या सुद्धा मेथड्स आहेत. ही एक महत्वाची मेथड आहे. फोकस ग्रुप डिस्कशन करणं. आता समजा पारावर काही वयस्कर मंडळी बसलेली असतील, सहज जाऊन विचारणं की हे आमची सेवा तुम्हाला आवडते का, बँकेनं ही योजना काढलेली आहे तुम्हाला आवडते का, चांगली आहे का. ते म्हातारी मंडळी किंवा जी वयस्कर मंडळी ती त्यांच्या भाषेत उत्तर देतात, परंतु तो एक डेटा असतो आपल्यासाठी. तो एक खूप महत्वाचा डेटा आपण नोट डाऊन करून घेऊ शकतो किंवा या एवढ्या लोकांना आवडला नाही, एवढ्या लोकांना आवडला, लोकांनी हे फीडबॅक दिला, तोंडी फीडबॅक दिला, तो आपण नोट करून घेऊ शकतो. म्हणजे हे ग्रुप डिस्कशन सुद्धा एक इफेक्टिव्ह मेथड आहे डेटा कलेक्शनसाठी. त्याच्यानंतर आहे अनालाइज अँड रिपोर्ट फाइंडिंग. आता आपण प्लॅन केला है ना, मार्केटिंग रिसर्चचा प्लॅन केला, रिसर्च कंडक्ट केला, त्याच्यानंतर काय म्हणजे रिसर्च कंडक्ट केला आणि लगेच त्याच्यावर सोल्युशन निघाला असं आहे का, तर नाही. त्याच्यावरती अनालिसिस कर. आता अनालिसिस मध्ये काय काय येतं, अनालिसिस अँड रिपोर्ट फाइंडिंग. समजा माझी कंपनी 10 वर्षापासून एखादी सेवा देते. पहिल्या वर्षी कसा रिस्पॉन्स होता लोकांचा, नंतर दुसऱ्या वर्षी कसा होता, तिसऱ्या वर्षी कसा होता, म्हणजे ग्रॅज्युअली कमी होत गेला का वाढत गेला लोकांचा रिस्पॉन्स जो आहे. आता ऍपलची जी मोबाईल आहे त्यांनी जे वेगवेगळे व्हर्जन्स काढलेले आहेत म्हणजे ऍपल 14, 15, 16, त्याच्यामध्ये लोकांचा रिस्पॉन्स वाढत गेला का कमी गेलाय, तर ऑब्व्हियसली वाढत गेलेला आहे लोकांचं. म्हणजे लोकांना त्यांचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त आवडत गेले. तर त्याचं अनालिसिस करणं. कधी कधी असंही होतं की एखादं प्रोडक्ट सुरुवातीलाही चालतं, मध्येच थोडा काळ ब्रेक होतं की 1 वर्ष 2 वर्ष ते प्रोडक्ट चालतच नाही, पण त्याच्यानंतर परत लोकांना त्या वस्तूची डिमांड येते किंवा त्या वस्तू बाजारामध्ये जास्तीत जास्त त्याची डिमांड येते, तर परत त्याचं मार्केट जास्त चालतं. तर असंही होऊ शकतं. तर याचं अनालिसिस कर आणि याच्यावरती एक रिपोर्ट किंवा फाइंडिंग्स किंवा एक सोल्युशन तयार करणं, ते सोल्युशन काढणं.
Analyzing the data collected in market survey involves transforming the primary and secondary data into useful information and insight that answer the research question. आता जे काय आपण रिसर्च क्वेश्चन बघितलेले होते की लोकांना एक प्रोडक्ट आवडतंय का, त्याची किंमत ठीक आहे का, तर या सर्व गोष्टींची उत्तरं कशामधून मिळतात, तर या अनालिसिस मधून. कशाचं, प्रायमरी आणि सेकंडरी डेटा जो आलेला आहे आपल्याकडे त्याचं अनालिसिस करून या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवता येतात. दिस इन्फॉर्मेशन विल बी रिड्यूस टू अ फॉर्मॅट टू बी युज्ड बाय द मॅनेजर्स that will be usually a presentation or detailed report. म्हणजे हे जे काय अनालिसिस आहे ते कशामध्ये केलं जाते, प्रेझेंटेशन फॉर्म मध्ये किंवा डिटेल रिपोर्ट मध्ये दिलं जातं. देर आर 4 मेन टाइप्स ऑफ अनालिसिस दॅट कॅन बी यूज टू इव्हॅल्युएट द डेटा. आता 4 महत्वाचे टूल्स काय किंवा अनालिसिसचे टाइप्स काय आहेत, तर डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, अनालिसिस टूल्स दॅट ले आउट डेटा इन चार्ट्स अँड ग्राफ्स. आता बघ, आपण बरेचसे, आता तुम्ही पुणे डीसीसीचं वार्षिक अहवाल बघा किंवा तुमच्या बँकेचा असेल किंवा एखाद्या कंपनीचा असेल, नाबार्डचे काही रिपोर्ट्स असतात, त्याच्यामध्ये चार्ट्स दिलेले असतात, ग्राफ्स दिलेले असतात, है ना. आपण सुद्धा तुम्हाला जे काही प्रोजेक्ट्स करा असं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे, तुम्ही चार्ट्स तयार करावे, ग्राफ्स तयार करा. ग्राफमध्ये काय समजतं आपल्याला, की मागच्या 10 वर्षातली डेव्हलपमेंट कशी आहे. पुणे डीसीसीनं जी कर्ज योजना आणली त्याला मागच्या 5 वर्षाचा रिस्पॉन्स कसा आहे, म्हणजे तो रिस्पॉन्स वाढत गेलाय, लोकांनी त्याला नापसंत केलं, हे ग्राफ्स मधून दिसून येतं किंवा चार्ट्स मधून दिसून येतं. तर हे एक अनालिसिस टूल आहे दॅट ले आउट डेटा इन चार्ट्स अँड ग्राफ्स. फॉर एक्झाम्पल, सो एज टू सी द बिग पिक्चर आर नोन एज डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. दिस टाइप ऑफ अनालिसिस रिप्रेझेंट स्नॅपशॉट ऑफ परफॉर्मन्स इन नंबर्स. आता बघा, 100 पानाचा रिपोर्ट वाचणं आणि एक ग्राफ बघणं याच्यामध्ये साम्य आहे. म्हणजे एका ग्राफ मधून आपण 100 पानाचा रिपोर्ट वाचू शकतो. त्या ग्राफची किंवा त्या चार्टची पॉवर तेवढी असते. म्हणजे बघा, तुम्ही 100 पानाचा रिपोर्ट बनवला की अमुक वर्षी एवढं एवढं आपलं प्रोडक्शन होतं, एवढं एवढं आपले सेल झाला, एवढं एवढं आपला लॉस झाला, एवढा एवढा प्रॉफिट झाला, तर ते सर्व एका ग्राफ मध्ये आपल्याला आणता येतं आणि त्याच्यावरून आपल्याला त्या गोष्टी समजू शकतात. इफेक्टिव्ह टूल ज्याला आपण म्हणू शकतो, जे काय ते डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. आता डायग्नोस्टिक अनालिसिस. Diagnostic analysis काय, analysis tool that provide more than a general overview can help to find cause and effect of problem. For example, if the number of visitors to your website has decreased by 15% within last 6 months. म्हणजे बघा, इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे की समजा तुमची एखादी वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटला व्हिजिट करणाऱ्या लोकांची संख्या घटत चालली आहे. मागच्या 6 महिन्यात 15% ती संख्या घटलेली आहे. म्हणजे 15% लोक त्या मागच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या वेबसाईटला व्हिजिटच करत नाही किंवा सोडून गेले. तर फर्म शुड इन्व्हेस्टिगेट व्हाय इट इज. तर त्या कंपनीला हे महत्वाचं आहे की हे कशामुळे होत आहे. आर टू मेनी पॉपअप्स मेकिंग इट मोर डिफिकल्ट फॉर युजर्स टू नेव्हिगेट द साईट. आता बघा, आपण गुगलवर काही सर्च करतो, युट्यूब व्हिडिओ बघताना पॉपअप मेसेज येतात बघा बऱ्याच वेळेस, किंवा वेगवेगळ्या वेबसाईटला आपण व्हिजिट करतो तेव्हा मध्येच एक पॉपअप मेसेज येतो, तो कट केल्यावर मग आपण प्रोसीड होतो, पुढे जातो. तर ते डिस्टर्बन्स जे होतं ग्राहकांना किंवा आपल्या कस्टमर्सला, तर हे डिस्टर्बन्स जास्त होतंय का, जास्त पॉपअप मेसेज त्यांना येत आहेत का, डिफिकल्टी होते का आपली साईट नेव्हिगेट करण्यासाठी. तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आर द पेज लोड स्पीड टू स्लो. बघा, आता एखाद्या वेबसाईटला आपण जातो, ते पेज 15 मिनिट उघडतच नाही आणि शेवटी काय, नो रिस्पॉन्स असं येऊन जाते किंवा एरर येऊन जातो, है ना. तर हे असं होतंय का, किंवा आपल्या वेबसाईटला क्लिक केल्यावर दुसऱ्याच वेबसाईटला ते रिडायरेक्ट होते का. तर या सर्व गोष्टी ह्या कशामध्ये येतात, डायग्नोस्टिक अनालिसिस. तर याचं डायग्नोस्टिक अनालिसिस असं केलं जातं. आता प्रेडिक्टिव्ह अनालिसिस. बेस्ड ऑन द एक्झिस्टिंग डेटा, प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स हेल्प्स कंपनीज एस्टॅब्लिश प्रोडक्टिव्ह मॉडेल्स टू फॉरकास्ट फ्युचर आउटकम्स मोर ऍक्युरेटली. म्हणजे बघा, एक प्रेडिक्शन किंवा एक काय म्हणतो आपण त्याला, एक अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार आपलं प्रोडक्ट डेव्हलप केलं जाईल की लोकांचं असं असं मत आहे, हे त्यांचे सजेशन्स आहेत, चेंजेस सांगितलेले आहेत. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. This analytics tools combines descriptive, diagnostic and predictive analytics methods to help companies optimize their course of action. म्हणजे बघा, हे प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे, डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक आणि प्रिडिक्टिव्ह. या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून एक बेस्ट सोल्युशन त्याच्यामध्ये किंवा कोर्स ऑफ ऍक्शन घेतली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, इफ प्रेडिक्टिव्ह अनालिसिस शोज क्लोथिंग सेल्स गो अप ऍट द बिगिनिंग फॉर द स्कूल इयर, प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस वुड असिस्ट इन प्रिस्क्रायबिंग अ सोल्युशन. म्हणजे काय, थोडक्यात त्याचे एक्झाम्पल त्याने दिलेले. आता
ठीक आहे, आता आपण अनालिसिस केलं, ते त्याचा रिपोर्ट बनवला, त्याचे फाइंडिंग्स काढले, त्याच्यानंतर काय? टेक ऍक्शन. ठीक आहे, आता आपलं प्रोडक्ट आपल्याला डेव्हलप करायचं किंवा आपण हे केलेलं आहे, पण त्याच्यानंतरचं काय? तर ऍक्शन घ्यायची आपल्याला. वन्स द रिसर्च रिपोर्ट इज प्रेझेंटेड अँड सबमिटेड, इट्स टाइम टू डेव्हलप ऍक्शनेबल प्लॅन्स दॅट पुट फाइंडिंग्स इन टू एक्झिक्युशन. एकदा हा रिपोर्ट प्रेझेंट केला आणि सबमिट केला, त्याच्या पुढचं काम काय येतं? इट्स टाइम टू डेव्हलप ऍक्शनेबल प्लॅन्स दॅट पुट फाइंडिंग इन टू एक्झिक्युशन. त्याचं एक्झिक्युशन करणं. वेदर इट्स लाईक डेव्हलपिंग अ ब्रँड न्यू स्ट्रॅटेजी ऑर इम्प्रूव्हिंग एक्झिस्टिंग मॉडेल्स. म्हणजे आपलं सध्याचं जे काही प्रोडक्ट आहे त्याला इम्प्रूव्ह करणं किंवा नवीन स्ट्रॅटेजीज त्यामधून डेव्हलप करणं, तयार करणं. Some findings may result in big shifts to the marketing plans or small improvements that can help to optimize the firm's overall strategy. आता बघा, याच्यामधून किंवा या अनालिसिस मधून आणि फाइंडिंग्स मधून जे काय फाइंडिंग्स आलेले आहेत, जे काही सोल्युशन्स आलेले आहेत, मे रिझल्ट इन बिग शिफ्ट्स. त्याच्यातून जे काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यातून असंही होऊ शकतं की आपल्या कंपनीला खूप काही चेंजेस करायला लागतील किंवा आपल्या बँकेला खूप काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे किंवा स्मॉल इम्प्रुव्हमेंट, एखादी गोष्ट चेंज करायची. समजा आपल्या प्रोडक्टचं जस्ट लेबल चेंज केलं तरी ते होऊन जाईल, तर असं पण होऊ शकतं. म्हणजे या दोन्ही गोष्टी याच्यामधून समजू शकतात. फॉर इन्स्टन्स, इफ द मार्केटिंग रिसर्च रिपोर्ट आयडेंटिफाइड अन इश्यू ऑफ रिटेनिंग यंगर ऑडियन्स, द फर्म मे नीड टू रिडिझाइन एंटायर सोशल मीडिया कॅम्पेन टू अकोमोडेट वायडर डेमोग्राफी. म्हणजे बघा, यंग लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काही कमतरता आहे का, तर ती आपण याच्यामधून साध्य करू शकतो. अँड एव्हर चेंजिंग मार्केट मीन्स दॅट द डेटा वॉन्ट स्टे रिलेव्हंट फॉर एव्हर. म्हणजे बघा, एव्हर चेंजिंग मार्केट म्हणजे काय? दिवसागणिक माणसाचं हे बदलत चाललेलं आहे. हॅलो मॅम, लेक्चर में हूँ, 10 मिनट में कॉल. लेक्चर में हूँ, 10 मिनट में कॉल. येस. त्याच्यानंतर काय? इट इज इम्पॉर्टंट टू मेन्शन दॅट मेनी मार्केटिंग रिसर्च प्रोजेक्ट्स आर नेव्हर ट्रान्सलेटेड इन टू मॅनेजमेंट ऍक्शन. थोडक्यात काय की ऍक्शन घ्यायचे आपल्या त्याच्यावर. आता जे काही फंडिंग झालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची किंवा ऍक्शन्स घ्यायचे, प्लॅन एक्झिक्यूट करायचे आपल्याला. दीज शॉर्टकमिंग्स मे बी अवॉइडेड बाय पेइंग प्रॉपर अटेन्शन टू द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह थ्रू आउट द प्रोजेक्ट. आपले रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काय त्याच्याशी आपण कोरिलेट करणं गरजेचं आहे किंवा त्याच्याशी स्टिक राहणं गरजेचं आहे. आता बघा, प्रॉब्लेम्स ऑफ मार्केटिंग रिसर्च. प्रॉब्लेम्स काय काय येतात? ठीक आहे, आपण सगळं गप्पा मारतोय की रिसर्च करणं अमुक तमुक, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय? तर मार्केटिंग रिसर्च like any other research process can face certain challenges or problems that can affect the quality and reliability of the findings. बघा, म्हणजे काय? मार्केटिंग रिसर्च लाईक एनी अदर रिसर्च प्रोसेस, जसे अदर रिसर्च प्रोसेस असतात किंवा आपला याचा रिसर्च असतो, MSc चा, PhD चा किंवा एखाद्या कंपनीचा, आपण काही रिसर्च प्रोजेक्ट तयार करून देतो. कॅन फेस सर्टन चॅलेंजेस. काही चॅलेंजेस तर असतातच. म्हणजे असं चॅलेंजेस काय काय असतात? बरेचशा वेळेस आपण सर्वे करायला जातो, लोक रिस्पॉन्स करत नाहीत. ग्रुप डिस्कशन करायला जातो, लोक उत्तर देत नाहीत नीट, है ना? किंवा इंटरव्ह्यूज करायला देतो, लोकांचा काही रिस्पॉन्स नसतो. लोक म्हणतात आम्हाला तुमचं प्रोडक्ट आवडलेलंच नाही किंवा जे काय असेल ते, म्हणजे ते टाळाटाळ करतात. तर हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत फील्ड लेवल. बऱ्याचशा वेळेस खर्च जास्त होतो रिसर्च, मार्केट रिसर्च करण्याचा. तर हे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघू. पुअरली डिफाईन्ड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे की आपल्याला रिसर्च ऑब्जेक्टिव्ह माहित नाही, आपल्याला काय कशावरती रिसर्च करायची किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून साध्य करायचे. वेन द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आर वेगी ऑर नॉट क्लिअरली डिफाईन्ड, इट बिकम्स डिफिकल्ट टू गॅदर रिलेव्हंट डेटा अँड डिराइव्ह मिनिंगफुल इन्साइट्स. हे आपले रिसर्च ऑब्जेक्टिव्ह जर क्लिअरली डिफाईन नसतील तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतो किंवा ते डिफिकल्ट होतं. कशासाठी? तो रिलेव्हंट डेटा जो काय तो गोळा करण्यासाठी, गॅदर करण्यासाठी आणि त्याच्यावरती मिनिंगफुल इन्साइट्स देण्यासाठी. लॅक ऑफ क्लॅरिटी इन रिसर्च ऑब्जेक्टिव्ह कॅन लीड इन टू इनइफेक्टिव्ह डेटा कलेक्शन अँड अनालिसिस. म्हणजे बघा, लॅक ऑफ क्लॅरिटी असेल किंवा क्लॅरिटी नसेल आपल्या याच्यामध्ये रिसर्च ऑब्जेक्टिव्ह मध्ये, कॅन लीड टू इनइफेक्टिव्ह डेटा कलेक्शन अँड अनालिसिस. दुसरा आहे इनॲडेक्युएट सॅम्पल साईज अँड सिलेक्शन. आता बघा, आपली कंपनी पूर्ण जगभरातली कंपनी आहे आणि फक्त आपण एखाद्या सिटीचा सर्वे करू शकतो का किंवा एखाद्या सिटीमध्ये जाऊन इंटरव्ह्यू करू शकतो का? तर नाही. तर नंबर ऑफ सॅम्पल जे काय किंवा सॅम्पल सिलेक्शन असेल, सॅम्पलची साईजचं सिलेक्शन असेल, the size and selection of the sample population play crucial role in accuracy and representativeness of the research finding. म्हणजे
समजा भारतात माझं प्रोडक्ट आहे, तर प्रत्येक स्टेट मधल्या प्रत्येक जिल्ह्यातून ऍटलिस्ट एक तरी माझ्याकडे डेटा आलेला पाहिजे. म्हणजे ते रिप्रेझेंट होईल, प्रत्येक जिल्हा रिप्रेझेंट होईल त्या डेटामधून. म्हणजे माझं जर प्रोडक्ट इंडियामध्ये पूर्ण भारतामध्ये पसरलेला असेल, तर मला जर मार्केटिंग रिसर्च करायचं तर मी महाराष्ट्राचा करून चालेल का, किंवा केरळाचा, गुजरातचा करून चालेल का? तर नाही. प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातलं ऍटलिस्ट एक तरी माझ्याकडे त्याचा फीडबॅक किंवा त्याचा डेटा, त्याचं काय मत आहे ग्राहकाचं, तो कसं समाधानी आहे का, तर हे मला समजणं गरजेचं आहे. त्यावरून मी अंदाज बांधू शकतो किंवा माझे रिसर्च फाइंडिंग जे काय काढू शकतो किंवा सोल्युशन काढू शकतो. If the sample size is too small or if the sample selection process is biased, the results may not be generalized to the target population. बघा, मग हे जर खूपच कमी असेल, सॅम्पल साईज खूप कमी घेतला असेल, आपण 10 जिल्ह्यातला डेटा घेतला असेल आणि त्याच्यावरून आपण सोल्युशन काढू, तर ते जे काही टार्गेट पॉप्युलेशन त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार नाही किंवा त्यांचं उत्तर त्यांना मिळणार नाही. डेटा कलेक्शन चॅलेंजेस. आता मी जसं सांगितलं की बऱ्याच वेळा डेटा कलेक्शन करताना सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत. ड्यू टू व्हेरियस रिझन्स इट कुड इन्क्लूड डिफिकल्टीज इन रिचिंग द टार्गेट ऑडियन्स, लो रिस्पॉन्सेस रेट इन सर्वेज और इंटरव्ह्यूज और एरर्स इन डेटा एंट्री, है ना. बऱ्याच वेळेस आपण गुगल फॉर्म भरून घेतो, लोक ते गुगल फॉर्मची लिंक ओपन करतात, परंतु ते सबमिट कसं करायचं हेच बऱ्याच जणांना कळत नाही, किंवा एखादा 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 टॅब जर भरायचा राहिलेला असेल ते सबमिटच होत नाही, लोकांना लवकर समजत नाही. हे असे बरेचसे चॅलेंजेस त्याच्यामध्ये येऊ शकतात. Bias or unrepresentative data. Bias can occur at different stages of the research process, include data collection, analysis, interpretation. Biased data may result 30 from the inclusion of, कुणाला काय बोलायचंय का? Insufficient data analysis. आता बघा, insufficient data analysis, inadequate or improper data analysis techniques can hinder the extraction of meaningful insights. म्हणजे काय की त्या डेटाचं प्रॉपर अनालिसिस होत नाही किंवा त्याचे टेक्निक्स जे आहेत त्या चुकलेले आहेत, इम्प्रॉपर आहे, त्यामुळं हा एक रिसर्चचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा मार्केटिंग रिसर्च हा एक प्रॉब्लेम. टाइम अँड कॉस्ट कन्सेप्ट. बघा, म्हणजे खर्चही होतो, वेळ भरपूर लागतो. इट कॅन बी टाइम कन्झ्युमिंग अँड एक्सपेन्सिव्ह. आता मार्केट रिसर्च म्हणजे काय लगेच सुरू झाला असं आहे का? तर नाही. त्याला मार्केट रिसर्च करण्यासाठी भरपूर खर्चही होतो आणि वेळही खूप लागतो. तर हा एक प्रॉब्लेम आपल्या मार्केटिंग रिसर्चचा असू शकतो. त्याच्यानंतर इथिकल कन्सिडरेशन, म्हणजे हे आपण काय डिफाईन करतो, प्रॉब्लेम्स ऑफ मार्केटिंग रिसर्च. आता नंतर आहे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय? तर मला वाटतं माझा वेळ संपत आलेला आहे. ठीक आहे, थोडासा पार्ट बघू आपण. Marketing information system is a framework or set of procedures and tools designed to collect, analyze, store, and distribute information relating to the marketing decisions making within an organization. म्हणजे काय, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये सगळंच येतं. आपण जसं आता त्याचा प्लॅन बघितला मार्केटिंग रिसर्चचा, ते प्लॅन कसं एक्झिक्यूट करायचा, या सर्वच गोष्टी याच्यामध्ये. त्याचं कलेक्शन आलं, अनालिसिस आलं, स्टोअर अँड डिस्ट्रीब्युशन इन्फॉर्मेशन. It helps in gathering data from both internal and external sources, processing and interpreting data, and providing valuable insights to support marketing strategy and tactics. आता कंपोनंट्स काय आहेत मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचे? त्याच्यामध्ये बरेच आता बघा कंपोनंट्स काय, इंटरनल डेटा. दिस इन्क्लूड्स डेटा कलेक्टेड अँड जनरेटेड विद इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे जे काय आपण मार्केट रिसर्च केला, इंटरव्ह्यूज केले, ग्रुप डिस्कशन केलं, सर्व्हेज केले किंवा रेकॉर्डिंग केलं, सेल्स रेकॉर्ड असेल, कस्टमर डेटाबेस असेल, किंवा इन्व्हेंटरी डेटा, मार्केटिंग कॅम्पेन्स रिझल्ट. बरेच वेळेस कॅम्पेन्स असतात वेगवेगळ्या कंपन्यांचे. आता एअरटेल, जिओ हे पण कॅम्पेन्स करतात. इंटरनल डेटा प्रोव्हाइड्स हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह अँड हेल्प्स इन अंडरस्टँडिंग पास्ट परफॉर्मन्स. म्हणजे काय, थोडक्यात मागच्या 10 वर्षात माझ्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याच्यामध्ये काही ग्रोथ झालेली आहे का, काही डिक्लायनेशन झालेलं आहे का, या सर्व गोष्टी इंटरनल डेटामधून आपल्याला समजतात. एक्सटर्नल डेटामधून काय समजतं? एक्सटर्नल डेटा रेफर्स टू इन्फॉर्मेशन ऑब्टेन फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस सच एज मार्केट रिसर्च रिपोर्ट्स, इंडस्ट्री पब्लिकेशन, गव्हर्नमेंट डेटाबेस, कॉम्प्युटर अनालिसिस. मी जसं सांगितलं की बऱ्याचशा वेळेस आपण जर समजा ऍग्रिकल्चरचं आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला बाहेरची खूप मदत घ्यायला लागते. नाबार्डचे रिपोर्ट वाचायला लागतात, गव्हर्नमेंट
जे काय डिपार्टमेंट आहेत, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, त्यांची हेल्प घ्यायला लागते, मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चरचे रिपोर्ट्स वाचायला लागतात, इकॉनॉमिक सर्व्हे वाचायला लागतो. या सर्व गोष्टी याच्यामध्ये एक्सटर्नल डेटा म्हणून आपण करतो किंवा यूज करू शकतो. इट हेल्प्स इन गेनिंग इनसाइट्स into the market trends, consumer behaviors, competitor strategy and other external factors. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण आपल्या कंपनीसाठी मार्केट रिसर्च करताना दुसऱ्या कंपनी काय टॅक्टिक्स वापरतायत किंवा त्यांचे काय वेगळे असे टूल्स वापरतायत जेणेकरून त्यांना चांगलं सक्सेस मिळते, हे सुद्धा रिपोर्ट आपण याच्यामध्ये यूज करू शकतो, जे की एक्सटर्नल डेटाचा पार्ट आहे. मार्केटिंग रिसर्च आहे, हा सुद्धा एक महत्वाचा कंपोनंट आहे. कशाचा? मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. मार्केटिंग रिसर्च इन्व्हॉल्व सिस्टमॅटिक डेटा कलेक्शन, अनालिसिस, इंटरप्रिटेशन टू गेन इन्साइट्स इनटू स्पेसिफिक मार्केटिंग प्रॉब्लेम्स और अपॉर्च्युनिटीज. म्हणजे काय की डेटाचं कलेक्शन करणं, त्याच मेथड्सनी सर्वे, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, डेटाचं कलेक्शन आलं, अनालिसिस आलं आणि इंटरप्रिटेशन. मग आपलं इंटरप्रिटेशन काय आहे त्याच्यावरती, आपलं मत काय आहे त्याच्यावरती, आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी काम करायला लागणार आहे किंवा कशामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. तर हा एक कंपोनंट आहे. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग कस्टमर नीड्स, प्रेफरन्सेस अँड मार्केट डायनामिक्स. तर हे कशासाठी महत्वाचं होतं की अंडरस्टँडिंग कस्टमर नीड्स, म्हणजे ग्राहकांच्या काय गरजा आहेत, त्यांची प्रेफरन्सेस काय, बदलत्या काळानुरूप किंवा बदलत्या मार्केटनुसार, चेंजिंग मार्केट एन्व्हायरमेंट, त्यांचे प्रेफरन्सेस काय आहेत ते आपल्याला याच्यामधून समजतं. मार्केटिंग रिसर्च कॅन बी कंडक्टेड थ्रू सर्वेज, इंटरव्ह्यू, फोकस ग्रुप अँड अदर रिसर्च मेथड्स. ते आपण बघितलेलेच आहेत. डेटा अनालिसिस इन्व्हॉल्व ऑर्गनायझिंग, एक्झामिनिंग डेटा टू आयडेंटिफाय पॅटर्न्स, ट्रेंड्स अँड रिलेशनशिप्स. आता या डेटा मी जसं सांगितलं की 100 पानाचा रिपोर्ट जेव्हा आपण वाचतो त्याच्याऐवजी आपण 1 पानाचं जरी ग्राफ्स किंवा चार्ट्स जरी वाचला तर ते 100 पानाचं आपण इंटरप्रिटेशन करू शकतो किंवा त्याचं अनालिसिस आपल्या मनातल्या मनात करू शकतो. किंवा असं झालेलं आहे, मागच्या 5 वर्षात ट्रेंड्स असा होता, अपवर्ड होता, डाऊनवर्ड होता, त्याचं प्रोडक्टचा सेल एवढं असा वर गेलेला आहे किंवा त्या कंपनीच्या प्रोडक्ट्सला उतरती काळा लागली, हे आपण एका ग्राफ मधून किंवा आपल्या एका चार्ट मधून सुद्धा आपण समजू शकतो. डेटा अनालिसिस इन्व्हॉल्व ऑर्गनायझिंग, एक्झामिनिंग डेटा, आयडेंटिफाय पॅटर्न्स, ट्रेंड्स, रिलेशनशिप. Various statistical and analytical techniques are used to extract meaningful insights from the collected data. Data analysis helps in understanding market segments, customer behavior, and effectiveness of the marketing campaigns. हे डेटा अनालिसिस काय काम कशामध्ये युजफुल आहे किंवा हेल्प काय करते की मार्केट सेगमेंट्स, जसं आपण मार्केटिंग सेगमेंट्स बघितले, कस्टमर बिहेवियर कसं आहे आणि इफेक्टिव्हनेस ऑफ मार्केटिंग कॅम्पेन, त्याचं इफेक्टिव्हनेस कसं आहे किंवा त्याची युटिलिटी कशी आहे, तर हे त्याच्यामधून कळून जातं. आणि इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन, इन्फॉर्मेशन कलेक्टेड अँड अनालाइज थ्रू MIS शुड बी इफेक्टिव्हली कम्युनिकेटेड टू डिसिजन मेकर्स within the organization. This may involve report, dashboard, presentations, interactive tools that provide relevant and timely information to support marketing decision making. डिसिजन मेकिंग घेण्यासाठी हा जो काही आपण ह्या डेटाचं अनालिसिस करून किंवा त्याचं सर्व प्रोसेस करून जे रिपोर्ट्स बनलेले किंवा डॅशबोर्ड्स किंवा प्रेझेंटेशन जे काही आपण मॅनेजमेंटला सबमिट करतो त्यामधून त्यांना एक डिसिजन मेकिंग करण्यासाठी एक आयडिया मिळून जाते किंवा एक हे मिळून जातं. तर असं एखादं छोटंसं मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम हा एक त्यामधला पार्ट, अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आता हा पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. आपल्याला थोडंसं फास्ट जावं लागेल. गरज पडल्यास मी आणखी काही सेशन कंडक्ट करेन म्हणजे माझ्या वेळेनुसार. तर ठीक आहे, आपण इथं आपलं सेशन थांबूया. मला वाटतं मॅडम जॉईन झालेले असतील. हनुमंत वाबळे सर बोला.